छत्रपती संभाजीनगर शहरात शुक्रवारी 21 ऑगस्ट रोजी एक अंगावर काटा आणणारी घटना उघडकीस आली। डोंगरावर गेलेल्या 18 वर्षीय मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात मुलासह त्याच्या वडिलांचाही दरीत कोसळून मृत्यू झाला। तर आपल्या डोळ्यासमोर नवऱ्या आणि मुलाचा झालेला करुण अंत पाहून तीव्र धक्का बसलेल्या आईनंही त्याच डोंगरावरून उडी मारून जीवन संपवले। एकाच कुटुंबातील तिघांचा असा दुर्दैवी अंत झाल्यानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। आता या प्रकरणात पोलिसांनी एक धक्कादायक माहिती दिली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या या घटनेबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे की आमचे लोक समजावायचा प्रयत्न करत होते। त्याची आई ही समोर बसून त्याला समजावत होती। मुलाचं मन परिवर्तनही होत होतं, मात्र त्या गर्दीतून वडील आहे ते वडील होते हे पोलिसांना माहीत नव्हतं। वडील अचानक डोंगरावर आले आणि त्याला धरून ओढण्याचा प्रयत्न केला, म्हणजे वाचवण्याचा प्रयत्न केला। यावेळी तोल गेल्यामुळे मुलासह त्यांचाही खाली पडून मृत्यू झाला। आईनं हे बघताच तिनंही त्यांच्या मागून तत्काळ डोंगरावरून उडी मारली आणि तिघांचाही या घटनेत मृत्यू झाला। समोर आलेल्या माहितीनुसार कुणालनं याच डोंगरावर 1 वर्षापूर्वी देखील हा प्रयत्न केल्याचं समोर आले। त्यावेळेस पोलिसांनी त्याची समजूत काढली होती आणि त्याला घरी घेऊन गेले होते। मात्र शुक्रवारी पुन्हा त्याच डोंगरावर तब्बल वर्षभरानंतर येऊन त्या मुलानं खरोखरच जीवन संपवलं। आता यामागील कारणाबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत, पण मुलगा आणि वडिलांचं पटत नसल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय।